नमस्कार. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. तर आता या योजनेचा चुकीच्या पद्धतीने जे महिला लाभ घेत आहेत त्या महिलांच्या आता मोठ्या प्रमाणात डाटा पडताळणी करून कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारी कर्मचारी, टॅक्स भरणारे लोक आणि चुकीच्या पद्धतीने कागदपत्र देऊन या योजनेचा जे लाभ घेत आहेत, आता त्या सरकारने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तर मोठ्या प्रमाणात डाटा पडताळणी करून चुकीच्या पद्धतीने जे लाभार्थी लाभ घेत आहेत त्यांच्यावर आता मोठी कारवाई होणार आहे. त्यांना तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चुकीच्या पद्धतीने अपात्र लाभ घेणाऱ्यावर कोणती कारवाई होणार? तर सरकारने स्पष्ट केले की पात्रता नसतानाही लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता अनेकांच्या खात्यात जमा होत होता. मात्र असा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांकडून अथवा काही पुरुषाकडून परत वसुली केली जाऊ शकते. तसेच चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्राच्या आधारे लाभ घेतल्याच्या प्रकरणामध्ये लागू असलेल्या कायद्यानुसार कायदेशीर होऊ शकते. अशा कारवाईचे स्वरूप प्रत्येक प्रकरणातल्या तथ्यावर अवलंबून असेल. लाडकीचा महिलांना होणारा फायदा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. याचा फायदा महिलांना घरखर्चासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी करता येतो. नुकताच जून महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. आता महिलांना जुलै महिन्याचा हप्ता वाट पाहत आहेत. पुढील हप्ता कधी जमा होणार, म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधीही बरेच हप्ते याच दिवसामध्ये महिलांच्या खात्यावर पाठवले होते. दरम्यान 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे काही महिलांमध्ये 20,254 प्रमाणे 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्र मिळतील का, याबद्दल उत्सुकता आहे. पण याबद्दल सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर जे महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत अशा महिलांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.